आज आपण चाललो आहे गणपतीपुळेला। भव्य असे मंदिर आहे गणपतीपुळेमध्ये। हे श्री गणपतीचे मंदिर आहे। खूप सुंदर असे हे गणपती मंदिर आहे। हा त्याचा मुख्य द्वार। इकडून आम्ही गणपती मंदिरकडे चालणार आहोत। आप पाहू शकता खूपसे लोक ह्या मंदिराला भेट देतात। प्राचीन असे मंदिर आहे कोकणामध्ये। तुम्ही पाहू शकता ही बघा ही वाट चालली आहे। इकडून एक प्रदर्शन घालायला 20 ते 25 मिनिटे लागतात। ही वाट सरळ जाऊन देवळापाशी जाते। असे हे सुंदर असे हे मंदिर आहे कोकणामध्ये। तुम्ही गेलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या। बघा कशी ही वाट आहे वरती जायला। आणि हे इकडे मंदिरच्या वाटे मागे हा एक असा गणपती मिळाला होता। असे खूपच सुंदर आहे। हा डोंगरावरती आहे गणपती। तुम्ही अवश्य इकडे भेट द्या। हा बघा तुम्ही बघू शकता हा सुंदरसा असा गणपती आहे। खूप सुंदर हे मंदिर तुम्ही बघू शकता। बघा त्या मंदिरकडे गोव्याहून तुम्ही गेलात तर हा साधारण 250 किलोमीटर अंतरावर आहे। बघा इकडे लॉन्चचे खेळ जाते। अशा सुंदरशा अशा त्यांच्यानी पायऱ्या केल्या आहेत उतरायला। ही वाट सरळ त्या मंदिरपाशी जाते। तुम्ही बघू शकता। हा बघा खूपच सुंदर असा हा रस्ता। ही बघा इकडे ही तळी आहे सुंदरशी अशी तळी। हा रस्ता चालला आहे मंदिरकडे। इकडे सुंदर अशी नारळाची झाडं आहेत आणि तुम्ही बघू शकता। आता लवकरच आम्ही मंदिरकडे जाणार आहोत। बघा इकडे सुंदर असा गणपतीपुळेमध्ये बीच आहे। इकडे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण होतात। हे बघा हे मंदिर हे साधारण 400 वर्ष जुने इकडे मंदिर आहे। तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा परिसर। तुम्ही जरूर इकडे या आणि या मंदिराला भेट द्या। तुम्ही बघू शकता लोक भरपूर गर्दी असते मंदिरमध्ये। लोक दूर दूरहून या मंदिराला भेट द्यायला येतात। तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे मंदिर। इकडे वरती जो गणपती बघितला होता तो वरती आहे आणि हा गणपतीपुळेचा सुंदर असा हा बीच। इकडे खूप वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत। तुम्ही इकडे बनाना राईड काय पण घेऊ शकता। बघा हे सुंदर असे मंदिर। बघा सुंदर मंदिर आहे। तर तुम्ही या इकडे जरूर पहा हे मंदिर। ती बघा शिवजी मोठी रांगा लागलेली आहे इकडे गणपतीचे दर्शन घ्यायला। आणि इकडे तुम्हाला अभिषेक बी काय करायचा आहे तो इकडे ते करतात। ते पावती इकडे देतात तुम्हाला। आणि हा आहे बीच सुंदर असा हा बीच। लोक पण बघा भरपूर इकडे आलेले आहेत। ते बघा बनाना राईड ड्रॅगन राईड इकडे खूप स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे। इकडे बघा हे बाईक पण आहे इकडे रेतीमध्ये चालवायची। एक माणसाला 100 रुपये घेतात। 2 बसले तर 150 रुपये आणि 3 बसले तर